आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा नीडर सम्राट. संपादक दीपक आढाव. मुंबईतल्या भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दोघांचा मृत्यू झालाय. मूर्तीचा तोल गेल्याने त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली. सदर अपघाताचे प्राथमिक कारण समोर आलं आहे की मूर्तीला मागच्या बाजूने आधार देण्यासाठी करण्यात आलेली वेल्डिंग तुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आलंय. मुंबई पोलिसांना अग्निशमन दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मूर्तीला आधार देण्यासाठी मागील बाजूस करण्यात आलेली वेल्डिंग तुटली. त्यानंतर गणपतीची मूर्ती पुढील बाजूस कोसळली. भुलेश्वरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर काही स्थानिकांनी रस्त्याची अवस्था खराब असल्यामुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दावा केला होता. मात्र घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर रस्त्यावर अशा प्रकारचे मोठे खड्डे आढळले नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांकडून दुर्घटनेच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मागील अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार मूर्तीला मागील बाजूने आधार देण्यासाठी करण्यात आलेली वेल्डिंग पुरेशी मजबूत नसावी. ही वेल्डिंग तुटल्यानंतर अपघात झाला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून दुर्घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. सदर दुर्घटनेत संकेत नेवशे, ब्रिजेश हेमंत जोशी अशी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची नावं आहेत. रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. जखमी झालेल्यांना 5 जणांमध्ये 5 ते 7 वर्ष वयाच्या 2 मुलींचा समावेश होता. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना मंत्री आशिष शेलार यांनी मदतीचा हात दिला आहे.